सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माणगाव खोऱ्यातील गोठोस हा गाव. या गावातील पाख्याचं रान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलपाखरांच्या वसाहतीला भारतातील फुलपाखरांची पहिली अधिकृत वसाहत म्हणून आता ओळख प्राप्त झाली आहे. या गावात असे एक क्षेत्र आहे की जिथे डिसेंबर ते मार्च या 4 महिन्यात मोठ्या संख्येने फुलपाखरे जमतात. या फुलपाखरांच्या वसाहतीमुळेच हा परिसर पाख्याचे रान म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत फारसा चर्चेत नसलेला व गाववाल्यांनी गेल्या अनेक पिढ्या जपून ठेवलेला हा जैवविविधतेचा ठेवा अद्याप सुरक्षित आहे. या ठिकाणी ओरिएंटल ब्ल्यू टायगर, ओरिएंटल स्ट्रिप टायगर व इंडियन कॉमन क्रो या 3 जातीची फुलपाखरे येतात. ही फुलपाखरे आपली प्रजनन क्षमता विकसित करण्यासाठी गोठोसमधील या पाख्याच्या रानात डिसेंबर ते मार्च या महिन्यात येऊन राहतात. या परिसरातील वातावरण विशिष्ट प्रकारचे असून या ठिकाणी या फुलपाखरांना पोषक असे मायक्रोक्लायमेट विकसित झाले आहे. या परिसरात भरपूर मकरंद देणारी तुंब्याची झुडपे असल्याने त्यांना भरपेट मध देखील खायला मिळते. सिंधुदुर्गाचे युवा शास्त्रज्ञ मिलिंद पाटील यांचे ज्यावेळी या वसाहतीकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी या वसाहतीचा अभ्यास करायला सुरुवात केली. मोठ्या संख्येने येणारी ही फुलपाखरे येतात कुठून, जातात कुठे, कशासाठी येतात याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. फुलपाखरांच्या या वसाहतींच्या शोधामुळे आता जगभरातील शास्त्रज्ञांना स्थलांतर करणारी फुलपाखरे व त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. भविष्यात या वसाहतीला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून हा निसर्गाचा ठेवा आपण जपला पाहिजे.